असं मुनी म्हणाले की माझा शाप कधीही खाली जाणार नाही, खोटा होणार नाही. पण तू आता एवढी गयावया करतोच आहेस, तर दिवसा तू पुरुष राहशील आणि रात्रीच्या वेळेला स्त्री होशील. जा म्हणे. आणि आता काय सांगू राजन, माझी तर मोठी पंचायत झाली. दिवसा मी पुरुष होईल आणि रात्रीच्या वेळेला स्त्री होऊन जाईल. शिखीध्वज कुंभाला म्हणाला, महाराज मग त्यामध्ये काय झालं? तुम्ही एवढी कशाची चिंता करता? आत्मा न स्त्री असतो न पुरुष असतो. देहामध्ये कितीही विकार झाले तरी आत्मतत्वामध्ये काहीही फरक पडत नाही. मग ही उदासीनता, ही चिंता तुम्हाला का लागून राहिली आहे? राजाचं हे उत्तर ऐकून कुंभ मनामध्ये हसला आणि राजा आता खऱ्या अर्थाने तयार झाला आहे. तो आपल्याकडे देहाच्या दृष्टीने पाहत नाही, तो आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहतो आहे, हे कुंभाच्या लक्षात आलं. पण ठरल्याप्रमाणे कुंभाने नाटकही चालू ठेवलं. दिवसा तो पुरुष असे, रात्रीच्या वेळी तो स्त्री झाला. स्त्री झाल्यानंतर तो लाजत मुरडत शिखीध्वजासमोर आला. शिखीध्वज त्याला म्हणाला, महाराज आपण न स्त्री आहात न पुरुष आहात, तुम्ही तर शिवस्वरूप आहात. त्यामुळे तुमच्या मनावरती या देहाचा तुम्ही कुठलाही परिणाम होऊ देऊ नका. माझ्या मनावर तुमच्या न स्त्री देहाचा परिणाम होतो ना पुरुष देहाचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही मनामध्ये हा कुठलाही संकोच बाळगू नका. हे ऐकल्यानंतर खरोखर त्या कुंभाला आनंद झाला. आणि नंतर पुढे अशाच पद्धतीने काही दिवस गेले. पुन्हा कुंभाने त्याची दुसरी परीक्षा घेतली. ज्या ठिकाणी ज्या कुटीमध्ये शिखीध्वज आणि कुंभ राहत होता, त्या कुटीमध्ये एक दिवस इंद्रदेव आला आणि इंद्राने राजाला सांगितलं की महाराज तुम्ही आत्तापर्यंत अत्यंत कठोर अशी साधना केली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला स्वर्गलोकामध्ये घेऊन जाण्याकरता आलो आहोत. राजाने सांगितलं की इंद्रदेवा, स्वर्गात काय आणि मृत्यूलोकात काय, सगळं काही सारखंच आहे. मी केवळ आत्मलोकामध्ये विहार करणारा आहे. त्यामुळे मला स्वर्गातही जायची इच्छा नाही आणि कुठंही जायची इच्छा नाही. मला तुमचा स्वर्ग नको. तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. असं म्हणून त्याने इंद्राला परत पाठवलं. ही त्याची दुसरी परीक्षा होती. नंतर कुंभाने आणखीन तीव्र परीक्षा घेण्याचं ठरवलं. एक दिवशी कुंभ राजाला म्हणाला की मी स्त्री झाले आहे आणि स्वाभाविकच आहे, माझ्या जीवनाचं सार्थक करण्याकरता मला आता विवाह करावासा वाटतो आहे. पण मी तर कोणाला ओळखत नाही आणि सगळ्यात प्रिय तर मला तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्हीच माझ्याशी विवाह करावा असं मला वाटतं. म्हणजे दिवसा मी तुम्हाला गुरु होऊन उपदेश करेल आणि रात्री मी तुमची पत्नी बनून राहील. शिखीध्वज शांत मनाने म्हणाला, ठीक आहे, माझी काहीही हरकत नाही आणि मला कुठलीही समस्या याच्यातून निर्माण होणार नाही. त्याप्रमाणे दोघांनी विवाह केला. नंतर विवाह झाल्यानंतर ती त्यांची स्त्री झाली, पत्नी झाली. नंतर पत्नीचे सगळे भाव तिने व्यक्त करायला सुरुवात केली. अत्यंत प्रेमाने लाजत लाजत ती राजाला म्हणाली की आता तुम्ही माझं नाव ठेवा. राजाने तिचं नाव ठेवलं मदनिका. नंतर तिने त्याला फुलांनी शृंगार करायला सांगितला आणि त्या पद्धतीने त्यांचे अनेक दिवस गेले. नंतर कुंभाने पाहिलं की आता हा खऱ्या अर्थाने पक्व होत चाललेला आहे. याच्यामध्ये कामवासना शिल्लक राहिलेली नाही, भोगवासना शिल्लक राहिलेली नाही. आणि याच्या पुढची आणखीन एक परीक्षा कुंभाने घ्यायचं ठरवलं. एक दिवस
तो स्त्री वेशामध्ये म्हणजे मदनिकेच्या रूपामध्ये असताना मायेने तिने एक परपुरुष तयार केला आणि त्याच्याबरोबर ती प्रणय क्रीडा करत एका ठिकाणी दोघाही बसले एका झाडाखाली. तिथून हा शिखिध्वज राजा आपल्या कुटीकडे आला. त्यांनी त्या मदनिकेला आणि त्या पुरुषाला एकमेकांशी रमताना पाहिलं आणि तो शांततेने तिथून निघून आला. तो निघून आल्यानंतर काही वेळाने ही मदनिका राजाजवळ आली, थोडीशी घाबरलेली, थोडीशी लाजलेली अशा अवस्थेत आली आणि राजाची माफी मागू लागली की मला माफ करा वगैरे वगैरे असं ती त्याच्याशी बोलली. राजा म्हणाला की तू स्त्री आहेस, तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तू कोणाबरोबरही रममाण होऊ शकतेस. मला या गोष्टीचं दुःखही झालं नाही, विषादही वाटला नाही आणि कुणाचा रागही आलेला नाही. पण एक मात्र खरं आहे की मी धर्माचं पालन करत असल्यामुळे इथून पुढे मी तुला माझी पत्नी म्हणून ठेवू शकत नाही. त्यामुळे तू तुझं जीवन आता कशा पद्धतीने जगायचं ते तुझं तू पहा. हे राजाचं उत्तर ऐकल्यावर त्या कुंभाच्या लक्षात आलं की राजाच्या मनामध्ये आता काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापैकी कुठलाही विकार शिल्लक राहिलेला नाही. खऱ्या अर्थाने राजाचं मन आत्मस्वरूपी तल्लीन झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे की त्या आत्मस्वरूपापासून त्याचं मन किंचितही ढळत नाही. कुठल्याही गोष्टीने, कुठल्याही घटनेने विषाद त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. हा खऱ्या अर्थाने परिपक्व झाला आहे, आत्मस्वरूपी दृढ झालेला आहे. हे पाहिल्यानंतर त्याला अत्यंत आनंद झाला आणि एक दिवस तो कुंभ राजाला सांगून तिथून निघून गेला आणि दुसऱ्याच क्षणी चुडालाच्या रूपामध्ये येऊन उपस्थित झाला. राजाला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला की महाराज, आज तुम्ही माझ्या पत्नीसारखे कसे काय दिसताय. माझी पत्नी एक महान असं रत्न आहे जिला मी वेळीच ओळखू शकलो नाही. तर चुडाला त्याला म्हणाली की महाराज, मी खरोखरच तुमची पत्नी आहे. महाराज, मी आधी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या जीवनामध्ये आणण्याकरता, तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्याकरता, तुम्हाला आत्मिक समाधान, आत्मिक शांतता प्राप्त होण्याकरता मीच कुंभ झाले, मीच मदनिका झाले, मीच हे सगळं मायेने साम्राज्य निर्माण केलं. त्यामुळे मला माफ करा. या सगळ्यांचं सार तुम्ही या भावामध्ये स्थिर झालात आणि मला